आज वरळी विधानसभा यांचा वर्धापन दिन सोहळा आज इथे पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमात सगळेच नेते आहेत, उपनेते आहेत, त्याचप्रमाणे आमदार हे सर्वजण आलेले आहेत. आणि या कार्यक्रम करताना यामध्ये अपंगांना आपण व्हीलचेअर्स देतोय, अंधांसाठी काही कार्यक्रम आहेत आणि अशा पद्धतीने अगदी सर्व समाजातील प्रत्येक स्तरासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज इथे करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये थोडासा एंटरटेनमेंट सुद्धा आहे आणि आपण बघाल तर वरळीचा हा पूर्ण जे नाट्यगृह आहे खचाखच भरलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला असं वाटतं की भावाने जर भावाला भेटलं तर याच्यामध्ये काय न्यूज आहे हे मला माहिती नाही. आधी भाऊ वेगळा का झाला हे कुणाला माहिती नाहीये. तेव्हा का शुभेच्छा दिल्या नाहीत गेले इतके वर्ष ते कुणाला माहिती नाही. 8 वर्ष ते मातोश्रीवर का गेले नाही हे कुणाला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या एखादा भाऊ जर आपल्या भावाला शुभेच्छा देत असेल तर याच्यात मला वाटतं याच्यामध्ये न्यूज होण्यासारखं काही नाहीये. हे फक्त एक हाईप केलेली गोष्ट आहे आणि सकाळच्या भोंग्याला उद्या बोलण्यासाठी अजून एक विषय आहे. बाकी याच्यामध्ये फार काही महत्व नाही. मात्र शिकवलं जर पाहायला गेलं तर त्यांनी ट्विट केलेलं होतं राजकारणी, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कसं बघताय ते त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेतच. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळा विषय असण्याची गरजच नाहीये. तर मला असं वाटतं एक भाऊ आपल्या भावाला भेटायला गेला अनेक वर्षांनी का होईना परंतु गेले ते तिथे. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांनीच बघितला असेल. तो का असेल? फक्त भाऊ वाढदिवसाला भेटायला आला एवढाच आनंद नसावा. पुढे सुद्धा तो भावानी माझ्या बरोबर राहावं हा कुठेतरी एक त्याच्या मागचं एक सुप्त इच्छा त्यांची असावी. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही ह्याच्यामध्ये काही न्यूज आहे. अगदी मला वाटतं आपण अगदी कोणालाही जे कोणी ज्यांचा वाढदिवस असतो किंवा कुठलाही शुभप्रसंग असतो तर आपण सगळ्यांना शुभेच्छा देतात. तर मला असं वाटतं की शुभेच्छा देण्यास काहीच हरकत नाहीये. कारवाई केली जाणार आहे हे आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतो. आम्हाला तर माहिती नाहीये परंतु तुम्ही सांगताय की त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मला असं वाटतं की आमदारांचे काही गोष्टी चुकल्या असेल तर त्यांची कानउघाडी त्या पक्षाच्या लोकांनी केली. अजितदादांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केली आहे, शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केलेली आहे, मला वाटतं फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केली असेल. तर त्याच्यामुळे त्यांची लगेच पदच काढली जाणार आहे वगैरे असा जो काही प्रचार आणि प्रसार चाललेला आहे तो चुकीचा आहे असं मला वाटतं. महानगर येणाऱ्या ज्या नगर परिषदा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांना बराच वेळ आहे तोपर्यंत. कारण कसं आहे ना यांच्यावर जे काही अनेक आरोप केलेले गेलेत हे शेंडा बुडखा किंवा कुठलेही पुरावे न देता अनेक आरोप झालेले. आमचं म्हणणं आहे की जर काही पुरावे असतीलच तर ते तुम्ही द्यावे, ते समोर ठेवा. रोज मीडिया समोर बोलता ना सकाळी मग पुरावे पण दाखवा ना. नुसतंच येऊन बडबड कशाला करता? त्यांनी पुरावे दाखवावेत. ते आमच्यावर विश्वास नसेल पोलिसांकडे जावं. अगदी ज्या ज्या यंत्रणेंवर त्यांचा विश्वास आहे त्या यंत्रणांकडे जावे आणि ते पुरावे द्यावेत आणि मग बोलावं. पुराव्याशिवाय तुम्ही बोलू नका आणि आरोप करू नका. मला वाटतं त्याला वेळ आहे. जरी भावाला भेटायला गेले असतील तरी त्या भावाचा स्वभाव काय आहे आणि कुणामुळे जेव्हा राज ठाकरेजी बाहेर पडलेले तर त्यांनी सांगितलेलं की माझं विठ्ठलाशी भांडण नाही, माझं बडव्यांशी भांडण आहे. तर त्यातले बडवे कोण हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं. तर मला असं वाटतं की एखादा भावाला भाऊ भेटायला गेला, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर याच्यामध्ये काही फार हुरळून जाण्याची गरज नाहीये. स्वतः राज ठाकरेंना माहिती आहे की उद्धव ठाकरेंचा स्वभाव काय आहे. उद्धव ठाकरेने कसे त्यांचे 6 नगरसेवक फोडले होते, कसा पाठीत खंजीर खुपसलेला. अनेक वेळेला राज ठाकरे त्यांना भेटायला गेलेले, त्यांनी भेटही दिली नाही. त्यांनी निरोप पाठवलेला. बाळा नांदगावकर किती वेळेला निरोप घ्यायला गेलेले. परंतु आता उद्धव ठाकरे यांना गरज आहे त्याच्यामुळे ते सगळे हात पुढे करतायत. परंतु जेव्हा राज ठाकरेंना गरज होती तेव्हा मात्र यांनी पाठ फिरवलेली याच भावाने. हे राज ठाकरे आणि मनसैनिक विसरलेला नाहीये याची आम्हाला खात्री आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.